वृषभ राशी 25 मे नंतर सर्वात मोठा चमत्कार ही भविष्यवाणी 100% सत्य आयुष्य बदलणार। वृषभ राशीच्या जातकांनो, आजपासून तुमच्या आयुष्यात जे सुरू होतंय ते सामान्य नाही, ते आहे आयुष्य बदलणारा काळ। ज्या गोष्टींसाठी तुम्ही रडलात, थांबलात, सहन केलं आणि तरीही हार मानली नाही, आज त्याच गोष्टींचं फळ मिळणार आहे। ग्रहांची चाल अचानक बदलते, नशीब तुमच्या बाजूने उभं राहतंय आणि देव म्हणतोय आता तुझी वेळ आली आहे। आजपासून अडकलेलं नशीब मोकळं होईल, थांबलेली कामं एका झटक्यात पूर्ण होतील आणि अशा 7 मोठ्या खुशखबऱ्या मिळतील ज्या ऐकून तुम्ही स्वतःच म्हणाल, हे माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच घडतंय। शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐका, कारण 7वी खुशखबर तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकणार आहे। हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा जय श्री स्वामी समर्थ लिहा, कारण जो भक्त मनापासून लिहिल त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादाचा वर्षाव नक्कीच होणार आहे। आता पहिली खुशखबरी, अडकलेलं नशीब अचानक फिरणार। वृषभ राशीच्या जातकांनो, ही पहिली खुशखबरच इतकी मोठी आहे की ती ऐकून तुमचं मन भरून येईल। गेल्या अनेक महिन्यांपासून, काहींसाठी तर वर्षभरापासून एकच प्रश्न तुमच्या मनात हा घोळत होता, हे काम कधी पूर्ण होणार? तुम्ही पूर्ण ताकद लावली, तुम्ही पूर्ण प्रयत्न केले, लोकांकडे गेलात, कागदपत्र दिलेत, पण तरीही काम जागच्या जागीच अडकलेलं। प्रत्येक दिवस निराशा घेऊन यायचा, पण आजपासून चित्र बदलतंय, कारण ग्रहांची अशी स्थिती तयार होते, जे काम हलायलाही तयार नव्हतं ते आता स्वतःहून पुढे सरकणार आहे। अचानक एक फोन कॉल येईल, एखादा मेसेज मिळेल किंवा एखाद्या व्यक्तीचा तुम्हाला अनपेक्षित सपोर्ट मिळेल आणि तुम्हाला कळेल की ज्या गोष्टींसाठी इतका काळ तुम्ही वाट पाहत होते ती आता खरंच पूर्ण होणार आहे। त्या क्षणी तुमच्या छातीतील दडपणाचा भार हलका होईल, मनात एक वेगळीच शांतता येईल। काही वृषभ राशींच्या जातकांच्या आयुष्यात तर इतका मोठा टर्निंग पॉइंट येईल की ते स्वतःलाच म्हणतील, देव इतक्या दिवस माझी परीक्षा घेत होता, पण आज देवाने माझं ऐकलं। ही खुशखबर किंवा ते काम पूर्ण होण्याची नाही, तर तुमच्या नशिबाच्या चक्राला पुन्हा एकदा योग्य दिशेने फिरवण्याचे आहे। हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे। प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला हा अवश्य घ्यावा। आता खुशखबर दुसरी, पैशाचा मोठा चमत्कार। वृषभ राशीच्या जातकांनो, ही खुशखबर तुमच्या आयुष्यात फक्त पैसा आणणारी नाही, तर पैशाबद्दलची भीती कायमची संपवणारी आहे। मागील काही महिने, काहींसाठी तर वर्षभर तुम्ही पैशांच्या बाबतीत खूप संघर्ष केला। कमावलेला पैसा लगेच खर्चात गेला, अचानक आलेल्या जबाबदारीमुळे बचत ही शून्य झाली आणि मनात सतत एकच विचार तुमचा चालू होता, उद्या काही अडचण आली तर काय? हीच चिंता तुम्हाला आतून खूप थकवत होती। पण आता ग्रहांची अशी स्थिती तयार होत आहे की वृषभ राशीच्या आयुष्यात धनप्रवाह हा जोरात सुरू होतोय। जिथून पैसा येण्याची शक्यता नव्हती, तिथूनच आता मोठमोठ्या संधी उघडतील। थांबलेले पेमेंट, अडकलेला बोनस, रखडलेली पगारवाढ किंवा जुना उधार यांपैकी काहीतरी अचानकच हातात पडेल। काही लोकांसाठी तर एका दिवसात इतकी मोठी रक्कम मिळेल की त्यांचा विश्वास बसणार नाही। त्या क्षणी तुम्ही मनात म्हणाल, देवाने इतक्या दिवसांनंतर माझ्याकडे पाहिलं। या पैशामुळे फक्त आर्थिक अडचण सुटणार नाही, तर मानसिक तणावही तुमचा संपणार आहे। जे विचार आजपर्यंत तुम्हाला रात्री झोपू देत नव्हते, जे प्रश्न सतत तुमच्या डोक्यात फिरत होते, ते हळूहळू आता शांत होतील। काही वृषभ राशीच्या आयुष्यात तर नवीन काम, नवीन साइड इन्कम किंवा व्यवसाय विस्ताराची देखील संधी सुरू होईल, जी पुढील महिन्यात स्थिर उत्पन्न देणारे देखील ठरणार आहे। हा पैसा टिकणारा असेल, कारण यावेळी तुम्ही तो योग्य पद्धतीने वापरणार आहात, कर्ज फेडण्यासाठी, कुटुंबासाठी आणि स्वतःच्या सुरक्षित भविष्यासाठी। आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आर्थिक बदलामुळे तुमचा आत्मविश्वास हा प्रचंड वाढेल। जे लोक कालपर्यंत तुम्हाला हलक्यात घेत होते, तेच आता तुमच्याकडे मदतीसाठी किंवा सल्ल्यासाठी येतील आणि तुम्हाला जाणवेल की पैसा हा केवळ नोटांचा गट्टा नाही, तर तो तुम्हाला स्वाभिमान, स्थैर्य आणि निर्णय घेण्याची ताकद देखील देतो। ही दुसरी खुशखबर म्हणजे वृषभ राशीच्या आयुष्यात सुरू होणारा असा काळ जिथे कमतरतेची जागा ही समृद्धी घेणार आहे आणि हा बदल दीर्घकाळ टिकणारा असेल। जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक
भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. आता खुशखबर तिसरी, मान सन्मान, प्रतिष्ठा आणि मोठी ओळख. वृषभ राशीच्या जातकांनो, ही तिसरी खुशखबर तुमच्या मनाला सर्वात जास्त समाधान देणारी आहे. कारण ही खुशखबर पैशांची किंवा कामाची नाही, तर तुमच्या स्वाभिमानाची आणि प्रतिष्ठेची आहे. आजपर्यंत तुम्ही शांतपणे काम करत राहिला, तुम्ही मेहनत केली, तुम्ही सहन केलं, पण तरीही अनेक वेळा तुमच्या कामाचं श्रेय हे दुसऱ्यांनीच घेतलं. काही लोकांनी तुमची किंमत ओळखली नाही, तर काहींनी मुद्दामच तुमच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे तुमच्या मनात एक वेदना होती, मी इतकं करूनही मला कोणी का पाहत नाही. पण आता काळ बदलतोय. ग्रहांची चाल अशी होते की तुमचं काम, तुमची मेहनत आणि तुमची प्रामाणिकता लोकांच्या नजरेत येणार आहे. ऑफिसमध्ये, व्यवसायात किंवा समाजात अचानकच तुमचं नाव चर्चेत येईल. वरिष्ठ अधिकारी किंवा सहकारी किंवा अजून मोठी व्यक्ती तुमचं कौतुक करेल. काही वृषभ राशीच्या आयुष्यात तर असा क्षण येईल की त्यांना स्टेजवर, मीटिंगमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी सन्मानही मिळू शकतो. तो क्षण तुमच्यासाठी खूपच भावनिक असेल, कारण तो तुमच्या अनेक वर्षांच्या संयमाचं फळ असेल. या मान सन्मानामुळे तुमचा आत्मविश्वास हा प्रचंड वाढेल. जे लोक कालपर्यंत तुम्हाला दुर्लक्ष करत होते, तेच आज तुमच्याशी बोलताना शब्द देखील जपून वापरतील. तुमचं मत हे महत्त्वाचं मानलं जाईल. तुमच्या निर्णयांवर देखील विश्वास ठेवला जाईल. तुम्हाला आतून जाणवेल, मी जे आहे ते खरंच काहीतरी आहे. हीच खुशखबर केवळ प्रतिष्ठेची नाही, तर तुमच्या आयुष्यातला एक नवीन ओळख देणारी आहे, जी पुढील काळात तुमच्यासाठी यशाचे अनेक दरवाजे देखील उघडणार आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता खुशखबर 4, प्रेम, नातेसंबंध आणि भावनिक समाधान. वृषभ राशीच्या जातकांनो, ही चौथी खुशखबर तुमच्या हृदयाशी थेट जोडलेली आहे. कारण इथे विषय आहे प्रेमाचा, इथे विषय आहे नात्यांचा आणि मनाच्या शांततेचा. मागील काही काळापासून तुमच्या नात्यांमध्ये गैरसमज, दुरावा किंवा शांतता ही कमी जाणवत होती. काही जणांच्या आयुष्यात तर अशी वेळ आली होती की मनातल्या भावना कोणाशीच शेअर करता येत नव्हत्या. मी सगळ्यांसाठी करतो किंवा मी सगळ्यांसाठी करते, पण मला समजून घेणारं कोणीच नाही, अशीच भावना अनेकदा तुमच्या मनात आली असेल. पण आता ग्रहांची चाल बदलते आणि त्याचा परिणाम थेट तुमच्या नात्यावर होतो. ज्या नात्यात दुरावा आला होता ते हळूहळू पुन्हा जवळ येईल. तुमचा संवाद वाढेल, गैरसमज दूर होतील आणि मनात साचलेली कटुता देखील कमी होईल. काही वृषभ राशीच्या आयुष्यात तर जुने प्रेमसंबंध पुन्हा सुरू होण्याची देखील शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या मनात दडलेली भावना ही पुन्हा जागी होईल. जे एकटे आहेत त्यांच्या आयुष्यात कुणीतरी खास व्यक्ती अचानकच प्रवेश करेल. ती तुमचं पुन्हा ऐकेल, तुम्हाला समजून घेईल आणि तुमच्या भावनांचा देखील आदर करेल. या बदलामुळे तुम्हाला भावनिकदृष्ट्या मोठा आधारही मिळेल. तुमचं मनावरचं ओझं हलकं होईल, तुमची एकटेपणाची भावना कमी होईल आणि आयुष्य पुन्हा तुम्हाला रंगीत वाटू लागेल. तुम्ही पुन्हा हसाल, तुम्ही पुन्हा स्वप्न पाहाल आणि मनापासून म्हणाल, हो, मला हवं होतं ते प्रेम आणि समजून घेणं मला मिळतंय. हीच खुशखबर केवळ नात्यांची नाही, तर तुमच्या मनाला मिळणाऱ्या खऱ्या समाधानाची आहे, जी तुमच्या संपूर्ण आयुष्यावर सकारात्मक परिणाम करणार आहे. आता खुशखबर 5, आरोग्य, मानसिक शांतता आणि नव्या ऊर्जेचा उदय. वृषभ राशीच्या जातकांनो, ही 5वी खुशखबर तुमच्या शरीराइतकीच तुमच्या मनासाठीही अत्यंत महत्त्वाची आहे. मागील काही काळापासून तुम्ही बाहेरून ठीक दिसत असलात तरी देखील आतून मात्र खूप थकलेले होतात. सततचा ताण, सततची चिंता, अपुरी झोप, जबाबदाऱ्यांचा भार यांमुळे शरीरावर तुमचा परिणाम होत होता आणि त्यासोबत मनावरही. कधी थकवा जाणवायचा, कधी काहीही करण्याची इच्छा व्हायची नाही, तर कधी मन कारण नसताना अस्वस्थ व्हायचं. मी पूर्वीसारखा राहिलो नाही अशी भावना अनेकदा मनातही आली असेल. पण आता ग्रहांची कृपा तुम्हाला अशी मिळते की आरोग्याच्या बाबतीत देखील हळूहळू पण ठोस सुधारणा होऊ लागते. जुना त्रास कमी होऊ लागेल, उपचारांना योग्य प्रतिसाद मिळेल आणि शरीरात नव्या ऊर्जेचा प्रवाह जाणवेल. तुमची झोप सुधारेल, तुम्हाला भूक नीट लागेल आणि मनावरचा दडपणाचा भार देखील तुमच्या आता हलका होईल. काही वृषभ राशीच्या आयुष्यात तर असा टप्पा येईल की ते स्वतःच म्हणतील, आज खूप दिवसांनी मला मनापासून हलकं वाटते.
आता सर्वात मोठा बदल मानसिक पातळीवर होणार आहे. जे विचार सतत डोक्यात फिरत होते, जे प्रश्न उत्तरांशिवाय होते, तेच हळूहळू शांत होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल, सकारात्मकता वाढेल आणि आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी देखील तुमची बदलू लागेल. ही खुशखबर म्हणजे फक्त आजार बरे होण्याची नाही, तर स्वतःला पुन्हा सावरून उभं करण्याची संधी आहे. तेच नव्या ऊर्जेसह, नव्या विश्वासासह आणि पुढच्या आयुष्यासाठी पुन्हा एकदा मजबूतपणे तुम्ही तयार होणार आहात. आता खुशखबर क्रमांक 6 आहे. घर, वाहन किंवा मोठी इच्छा पूर्ण होणार. वृषभ राशीच्या जातकांनो, ही 6वी खुशखबर अशी आहे जी तुम्ही खूप काळ मनात जपून ठेवली होती, पण आता ती शक्य नाही म्हणून तुम्ही वारंवार ही खुशखबर पुढे ढकलत गेलात. जसं की घर, वाहन, प्लॉट, जमीन किंवा एखादी मोठी खरेदी. यापैकी काहीही तुमच्या मनात कायम होतं. प्रत्येक वेळी विचारला, पण परिस्थिती, पैसा किंवा वेळ हे साथ देत नव्हतं. त्यामुळे मनात एक हळवी इच्छा दडून राहिली होती, कधीतरी हे आपलंही होईल का. पण आता ग्रहांची चाल सांगते की तीच इच्छा प्रत्यक्षात उतरायची वेळ आली आहे. अचानकच परिस्थिती अनुकूल होईल. जिथे तुम्हाला अडथळे वाटत होते तिथे मात्र मार्ग मोकळा होईल. काही वृषभ राशीच्या आयुष्यात नवीन घर किंवा वाहनाबाबत देखील आनंदाची बातमी मिळणार आहे. तर काही वृषभ राशीच्या जातकांसाठी आधीच सुरू असलेला व्यवहार हा पुढे जाऊन यशस्वीपणे पूर्ण होईल. त्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल, कुटुंबात एक वेगळ्याच प्रकारचं समाधान असेल आणि मनात एक वेगळी स्थिरता जाणवेल. ही खरेदी फक्त वस्तूंची नसणार आहे, तर तुमच्या कष्टाचं प्रतीक देखील असणार आहे. तुम्हाला आतून जाणवेल की मी हे सगळं कमावलं, हे माझ्या मेहनतीचं फळ आहे. घरात किंवा जीवनात येणारी ही गोष्ट तुमच्यासाठी शुभत्व, सुरक्षितता आणि स्थैर्य देखील घेऊन येणार आहे. ही खुशखबर तुमच्या आयुष्याला एक नवा आधार देणारी असेल, ज्यावर पुढील भविष्य तुमचं मजबूतपणे उभं राहणार आहे. आता खुशखबर 7. आयुष्याला नवीन दिशा, नशीब आणि आत्मबळाचा जागर. वृषभ राशीच्या जातकांनो, ही 7वी आणि सर्वात मोठी खुशखबर आहे. कारण ही केवळ एखाद्या घटनेची बातमी नाही, तर तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणारी अनुभूती आहे. तुम्ही आजपर्यंत खूप काही सहन केलं, झगडलात, पण मनाच्या एका कोपऱ्यात कायम तुमच्या एकच प्रश्न होता, मी जे करतोय ते खरंच योग्य आहे का. कधी मार्ग चुकल्यासारखं वाटलं, कधी स्वतःवर शंका आली. आता ग्रहांची अशी कृपा मिळते की तुम्हाला तुमच्या मनात अचानक स्पष्टता येईल. काय करायचं, कोणासाठी करायचं आणि पुढे कसं जायचं, हे सगळंच तुम्हाला आता आतून हळूहळू कळायला लागेल. तुमची यामुळे भीती कमी होईल, तुमचा संभ्रम संपेल आणि निर्णय घेण्याची तुमची ताकदही वाढेल. काही वृषभ राशीच्या जातकांच्या आयुष्यात तर असा क्षण येईल की ते स्वतःलाच म्हणतील, आज मला खरंच माझं स्थान कळलं. या बदलांचा परिणाम फक्त तुमच्यावर नाही, तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर देखील होणार आहे. तुमचं बोलणं, तुमचा आत्मविश्वास आणि तुमचा दृष्टिकोन हे सगळं आता वेगळं भासेल. कारण जे लोक आधी तुम्हाला दुर्लक्ष करत होते, ते आता तुमच्याकडे आदराने पाहतील आणि तुम्हाला जाणवेल की नशीब म्हणजे फक्त मिळणं नाही, तर स्वतःवरचा विश्वास ठेवण्याची ताकद आहे. ही 7वी खुशखबर म्हणजे वृषभ राशीच्या आयुष्यात सुरू होणारा तो सुवर्ण काळ आहे, जिथे तुम्ही केवळ जागणार नाहीत, तर पूर्णपणे आणि निर्धास्तपणे देखील जगायला शिकणार आहात. वृषभ राशीच्या जातकांनो, नशीब साथ देत असलं तरी योग्य सवयी आणि योग्य निर्णय घेतले तरच भविष्यात खऱ्या अर्थाने आपलं नशीब घडतं. खाली दिलेल्या टिप्स फक्त उपाय नाहीत, तर तुमचं आयुष्य मजबूत बनवणारे हे एक प्रकारचे जीवन मंत्र आहेत. आता नंबर 1 आहे स्वयं सातत्य म्हणजे यश. वृषभ राशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे संयम. एकाच गोष्टीवर टिकून राहा, वारंवार मार्ग बदलू नका, थोडं उशिरा का होईना पण यश हे नक्कीच मिळेल. तुमचं यश हळू पण कायमस्वरूपी असणार आहे. नंबर 2, पैशाची योग्य सवय लावा. तुमचं भविष्य आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी उत्पन्नाचा किमान 10 ते 20% भाग जरी बचतीसाठी ठेवा. अनावश्यक खर्च टाळा. कर्ज घेण्यासाठी 2दा विचार करा. पैशांवर नियंत्रण ठेवलं तरच पैसा तुमच्यावर प्रेम करतो, हे मात्र लक्षात ठेवा. नंबर 3, हट्टीपणा कमी करा, लवचिकता वाढवा. वृषभ राशी ही फारच हट्टी असते. ही ताकदही असते आणि कमजोरीही असते. प्रत्येक वेळी मीच बरोबर हा विचार करणे आधी टाळा. नवीन सल्ला ऐका किंवा नवीन सल्ला ऐकून घ्या,
बदल स्वीकारायला शिका आणि थोडी लवचिकता तुम्हाला खूप काही पुढे नेऊ शकते, हे मात्र लक्षात ठेवा. नंबर 4, योग्य लोकांची निवड करा. तुम्ही नात्यांमध्ये खूप देणारे असता, पण प्रत्येक जण ते पात्र नसतो. तुमचा वेळ आणि विश्वास हा नेहमीच जपून ठेवा. स्वार्थी लोकांसाठी अंतर ठेवा. योग्य लोकांचं तुमचं नशीब उंचवणार आहेत. नंबर 5 आहे शुक्र ग्रह मजबूत ठेवा. वृषभ राशीचा स्वामी हा शुक्र ग्रह आहे, त्यामुळे स्वच्छता ठेवा. सुगंध, कला, संगीत यांचा आदर ठेवा. प्रत्येक शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंचे दान करा आणि ओम शुक्राय नमः 11 वेळा जप करा. शुक्र मजबूत झाला की सुख, पैसा आणि प्रेम हे सगळंच मिळतं. नंबर 6, शरीर आणि मन यांची काळजी घ्या. तुमचं भविष्य तुमच्या आरोग्यावरही अवलंबून आहे. रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा. झोप आणि आहार सांभाळा. नकारात्मक विचार लगेचच बाजूला ठेवा. शांत मन आणि योग्य निर्णय. नंबर 7, स्वतःवर विश्वास ठेवा. ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे, त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका. तुम्ही जितके स्वतःवर विश्वास ठेवता तितकंच नशीब तुमच्या बाजूने वळतं. तुमच्यात प्रचंड सामर्थ्य आहे, फक्त तुम्हाला ते सामर्थ्याची ओळखण्याची गरज आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, आज तुम्ही जे ऐकलं ते केवळ भविष्यवाणी नाही, तर तो तुमच्या आयुष्याचा इशारा आहे. ज्या वेदना तुम्ही सहन केल्या, ज्या रात्री शांतपणे तुम्ही रडला, ज्या स्वप्नांसाठी अजूनही तुम्ही हार मानली नाही, त्याच स्वप्नांची वेळ आता जवळ आली आहे. नशीब बदलतंय, ग्रह साथ देतंय आणि देव स्वतः म्हणतो आहे, आता तुला थांबवणारं कोणीच नाही. या खुशखबर मनापासून स्वीकारा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे निर्धास्त पाऊल टाका. तर मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये लॉकेट आणि अंगठीही सुचवली आहे. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहे. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोगही केला आहे आणि त्यांना याचा फरक पडला आहे. तरी देखील आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनी महाराज तुमच्यावर कायम कृपादृष्टी ठेवली. जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा या राशीच्या लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला दाबा, कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणखीनच एक मोठा बदल घेऊन येणार आहे. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.